श्री शुकाचार्य म्हणतात, त्रैलोक्याचे गुरु श्री ब्रह्मदेव जेव्हा असे म्हणाले, तेव्हा स्वतःचे लहानपण लक्षात घेऊन परमभागवत प्रियव्रताने नम्रपणे मस्तक झुकवले आणि जशी आज्ञा असे म्हणून मोठ्या आदराने त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली. तेव्हा स्वयंभुव मनूंनी प्रसन्न मनाने भगवान श्री ब्रह्मदेवांची शास्त्रोक्त पूजा केली. नंतर ब्रह्मदेव मन आणि वाणीचा विषय नसलेल्या आपला आश्रय आणि सर्व व्यवहारांच्या पलीकडील अशा परमब्रह्माचे चिंतन करीत आपल्या लोकी गेले. त्यावेळी प्रियव्रत आणि नारद सरळ मनाने त्यांचेकडे पाहत राहिले होते. ब्रह्मदेवांच्या कृपेने अशा रीतीने आपले मनोरथ पूर्ण झाल्यानंतर मनूंनी देवर्षी नारदांच्या आज्ञेनुसार संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणाचा भार प्रियव्रतावर सोपविला आणि ते विषयरूपी विषारी जलाने भरलेल्या गृहस्थष्टमरूपी दुस्सर जलाशयातील भोगेच्छांपासून परावृत्त झाले. भगवंतांच्या इच्छेने आता पृथ्वीपती महाराज प्रियव्रत राज्य करू लागला. जे संपूर्ण जगाला बंधनातून सोडविण्यास समर्थ आहेत, त्या आदिपुरुष भगवंतांच्या चरणयुगुलांचे निरंतर ध्यान करीत राहिल्याने जरी त्याचे रागद्वेषादी सर्व मळ नष्ट झाले होते आणि हृदय अत्यंत शुद्ध झाले होते, तरीसुद्धा ज्येष्ठांचा मान राखण्यासाठी तो पृथ्वीचे राज्य करू लागला. त्यानंतर त्याने विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बर्हिष्मतीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. ते सर्वजण त्याच्याप्रमाणे शीलवान, गुणी, कर्मनिष्ठ, रूपवान आणि पराक्रमी होते. त्याला सर्वात लहान ऊर्जस्वती नावाची एक कन्याही झाली. आग्निद्र, इद्मजिन्न, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी अशी त्या पुत्रांची नावे होती. ही सर्व नावे अग्नीची आहेत. त्यांपैकी कवी, महावीर आणि सवन हे तिघे नैष्ठिक ब्रह्मचारी झाले. लहानपणापासूनच आत्मविद्येचा अभ्यास करीत त्यांनी शेवटी संन्यासाश्रम स्वीकारला. या निवृत्तीपरायण महर्षींनी संन्यासाश्रमात राहूनसुद्धा सर्व जीवांचे अधिष्ठान आणि संसार बंधनाला भ्यालेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या भगवान श्री वासुदेवांच्या चरणारविंदांचे निरंतर चिंतन केले. त्यामुळे प्राप्त झालेल्या अखंड आणि श्रेष्ठ भक्तियोगामुळे त्यांचे अंतःकरण पूर्ण शुद्ध झाले आणि त्यात श्री भगवंतांचा आविर्भाव झाला. तेव्हा देहादी उपाधींची निवृत्ती झाल्याने त्यांचा आत्मा सर्व जीवांच्या आत्मभूत अंतरात्म्यामध्ये एकरूप झाला. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीलाही उत्तम, तामस आणि रैवत असे 3 पुत्र झाले. ते आपापल्या नावांच्या मन्वंतरांचे अधिपती झाले. अशा प्रकारे कवी इत्यादी 3 पुत्र निवृत्तीपरायण झाल्यानंतर महात्म्या राजा प्रियव्रताने 11 अर्बुद वर्षेपर्यंत पृथ्वीवर शासन केले. ज्यावेळी तो आपल्या अप्रतिबंध पराक्रमयुक्त हातांनी धनुष्याची दोरी ओढून टणत्कार करी, त्यावेळी भयभीत होऊन सर्व धर्मद्रोही लोक परागंदा होत. प्राणप्रिय बर्हिष्मतीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आनंददायी स्त्रीसुलभ हावभाव, लाजरी मंद हास्ययुक्त कटाक्ष आणि मनोहर क्रीडा इत्यादींमुळे प्रियव्रत जणू विवेकहीन आत्मविस्मृती झालेल्या माणसांप्रमाणे सर्व भोग भोगू लागला. एकदा त्याने पाहिले की भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करीत असता पृथ्वीचा अर्धाच भाग प्रकाशित राहतो आणि अर्धा भागात अंधार असतो. तेव्हा त्याला हे आवडले नाही. तेव्हा भगवंतांच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्याने मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन असे ठरवून सूर्याप्रमाणेच वेगवान व तेजस्वी रथात बसून दुसरा जणू सूर्यच अशा रीतीने सूर्याच्या पाठोपाठ पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केल्या. त्यावेळी त्याच्या रथाच्या चाकांनी जे खड्डे पडले तेच 7 समुद्र झाले. त्यांपासून 7 द्वीपे बनली. त्यांची क्रमशः नावे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच,
शाक आणि पुष्कर अशी आहेत. त्यांमध्ये पहिल्यापेक्षा नंतरच्या द्वीपांचा विस्तार दुप्पट आहे आणि ही समुद्राच्या बाहेरच्या भागात पृथ्वीच्या चारी बाजूंना पसरलेली आहेत. हे 7 समुद्र क्रमशः खारे पाणी, उसाचा रस, मदिरा, तूप, दूध, ताक आणि गोड्या पाण्याने भरलेले आहेत. हे 7ही समुद्र बेटांच्या खंदकांप्रमाणे आहेत आणि विस्ताराच्या बाबतीत आपल्या आतील द्वीपांच्या बरोबरीचे आहेत. त्यांपैकी एकेका समुद्राने क्रमशः वेगवेगळ्या 7 द्वीपांना बाहेरून वेढलेले आहे. बर्हिष्मतीपती महाराज प्रियव्रताने आपल्याला अनुकूल असलेले आपले पुत्र आग्निध्र, इद्मजन्य, यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथी आणि वितिहोत्र या एकेकांना क्रमशः वरील एकेका द्वीपाचा राजा बनविले. त्याने आपली कन्या ऊर्जस्वती हिचा विवाह शुक्राचार्यांशी करून दिला. तिच्यापासून शुक्रकन्या देवयानीचा जन्म झाला. राजन, ज्यांनी भगवत चरणारविंदांच्या धुळीच्या प्रभावाने शरीराच्या तहान, भूक, शोकमोह आणि म्हातारपण मृत्यू या 6 विकारांना किंवा मनासहित 6 इंद्रियांना जिंकले आहे, त्या भगवत भक्तांचा असा पुरुषार्थ दिसणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण वर्णबहिष्कृत पुरुषसुद्धा भगवंतांच्या नावाचा फक्त एक वेळ उच्चार केल्याने तत्काळ संसार बंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे अतुलनीय बलपराक्रमाने युक्त असूनही महाराज प्रियव्रत एकदा देवर्षी नारदांच्या चरणांना शरण जाऊनही पुन्हा दैववशात प्राप्त झालेल्या प्रपंचात गुंतल्याने कष्टी झाला आणि मनोमन विरक्त होऊन म्हणू लागला, अरे रे, फार वाईट झाले. माझ्या इंद्रियांनी मला या अविद्याजनित विषयरूप अंधाऱ्या विहिरीत ढकललेले आहे. बस, पुरे झाले हे. मी तर पत्नीच्या हातातील खेळणे बनलो आहे. माझा धिक्कार असो, असे म्हणून त्याने स्वतःलाच दोष दिला. परम आराध्य श्रीहरींच्या कृपेने त्याची विवेकशक्ती जागृत झाली. त्याने ही पृथ्वी आपल्याला अनुकूल असणाऱ्या पुत्रांना वाटून दिली आणि जिच्याबरोबर त्यांनी निरनिराळे भोग भोगले होते त्या आपल्या राणीला साम्राज्यलक्ष्मीसह मृतदेहाप्रमाणे सोडून दिले आणि हृदयात वैराग्य धारण करून भगवंतांच्या लीलांचे चिंतन करीत त्या प्रभावाने श्री नारदांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे पुन्हा मार्गक्रमण सुरू केले. प्रियव्रताविषयी खालील लोकोक्ती प्रसिद्ध आहे. राजा प्रियव्रताने जी कर्मे केली ती सर्वशक्तिमान ईश्वराशिवाय दुसरा कोण करू शकेल. त्याने रात्रीचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करीत आपल्या रथाच्या चाकांनी बनलेल्या खड्ड्यांपासून 7 समुद्र बनविले. प्राण्यांच्या सोयीसाठी द्वीपांच्या द्वारा पृथ्वीचे विभाग केले आणि प्रत्येक द्वीपामध्ये वेगवेगळ्या नद्या, पर्वत आणि वने इत्यादींनी त्यांच्या सीमा निश्चित केल्या. तो भगवत भक्तांचा भक्त होता. त्याने पाताळलोक, देवलोक, मृत्यूलोक तसेच कर्म आणि योग शक्तीने प्राप्त झालेले ऐश्वर्य नरकतुल्य मानले. अध्याय 1 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.